आणि त्यामुळं आता हे दोन मंत्र्यांना डच्चू देण्याचं आता चर्चेला जोर जो धरलेला आहे आता मुंबईमध्ये तो हाच आहे. आणि त्यात आता 2 तारखेला उद्या मतदान, आता 2 तारखेचं मतदानच पुढं, मतदान काउंटिंगच पुढे गेलं ना, त्यामुळे सगळं थांबलं. नाहीतर आत्ताच हे चित्र बघायला मिळालेलं असतं. आणि गोपीचंद पडळकर हे पुढे आलेत आता त्याच्यामध्ये. म्हणजे आता निकाल लागेल त्याच्यावर सुद्धा बरीच समीकरणं बदलणार आहेत. आता ज्यांना मंत्री करणार आहेत त्यांची आत्ता कामगिरी कशी झाली आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे. त्यामुळे मंत्रिपद देताना हा निश्चितपणाने आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांना जास्त करून त्यामध्ये सामावून घेतलं जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण RSS लॉबी जी आहे भारतीय जनता पक्षाची ती आता सक्रिय आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये RSSचा सल्ला हा घेतला जातो. आणि देवाभाऊ हे मूळ RSSचेच आहे, RSSचंच बॅकिंग त्यांना आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये सुद्धा कुठलाही विचार करायचा झाला तर देवाभाऊंचा सल्ला, देवाभाऊंना त्यांचं मत विचारलं जातं. हे सत्य आहे, हे कुठेही लपून राहिलेलं नाही. परंतु आता मात्र राजकारण पेटत जाणार आहे. 20 दिवस ह्या चर्चांना ऊत येणार आहे.